काय दे रो काही कुठे देऊ जवळ घ्यायचं का जवळ घे मी बी दिसलं पाहिजे त्याच्या हा आला तुम्ही उचलून वाटते ते विजवलाय फुल नको तू काय करायचं त्यांच्या हातात वाचा वाचा मोठ्यानी काळूबाई आंबाबाई
सगळं तुम्ही लावलंय, आम्ही काही लावलेलं नाहीये. त्यांना काही बी माहिती परत नाही. शंका असेल तर आता विचारा. नाही, नाही, काही नाही. काही नाही का शंका? का परत लावायची? 500 रुपये दक्षिण लावा तिथं. 500 रुपये बक्षीस घ्या. हा, तिथं उचलली तिथं. आता उचलायचं तेच ठेवायचं. 1011. या. 1011. अहो आजचा मान सगळ्यात मोठा मान आहे आजचा. रास ओळख सोपं नाही. जाऊ नको, जागे थांब. जे उचलून वाटते ते. अरे कापून विजवलाय. थांब बे. फुल नको उधळू. काय करायचं? ते त्यांच्या हातात. वाचा. वाचा मोठ्यानी. काळूबाई आंबाबाई
मांडर सोडून सुरूरला तू येलवलाई ग मांडर सोडून सुरूरला तू येलवलाई ग तुला धावजी पाटील हाक मारी काळबाई ग तुला धावजी पाटील हाक मारी काळबाई ग धावजी पाटील हाक मारी काळूबाई अग काकडा आईचा काकडा अव काकडा पाजला नाईचा गोंधळ राखला अव काकडा पाजला नाईचा गोंधळ मांडर की सरदारी ने राजा के आगे ने मांडर की सरदारी
कशी खेळती गणागिन या जगाच्या झाडावर कशी खेळती गणागिन घरातल्या कामावर नको. साहेब बघा ह्याच्यात तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळं मांडले राजबीज झाली त्याच्यात काय चुकी वाकी राखी काय असं समोर आहे विचारा झालं तुम्ही या पुढे तुम्हाला दुसरं काय विचारायचं आमच्या वडिलांचं दुखत आहे मग हे पहिलं विचारा देवदेवा आता हे मांडलंय हे व्यवस्थित होईल का सगळं हे सुख समाजला लागेल का करा अजून आमचे ते पोलीसचे बी थोडस पुढच्या कार्यक्रमाचं आता पुढं विचारा तुम्ही पुढच्या कार्यक्रम जायचं कसं करायचं त्यांची कधी तयारी आता बघू पुढच्या तुमच्या घरात जायचं दुसरं पण आहे बाळाचं कार्यक्रमपर्यंत तुम्हाला दिसून द्या हे घ्या पदर 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 कुठे सॉरी वटी हा झोप आले पाव पाव काय आम्ही तिकडे पावा जादू केली होती लाल कपडा दुसरं काय तुला पोरगी मोठी पोरगी नाही म्हणजे अशी चिडचिड करते जे मोठी पोरगी त्यांच्या घरचं बाळक आहे चिडचिडपणा चालले त्याचं तुझा हे बाळा पुढं पुढे ना बाळा चिडचिडपणा करते मावशी तुम्ही उठा की तुम्ही सासूबाई तुम्ही उठा तुम्ही उभा राहा उठा भाभी तिथे शेजारी अजून काय झालं आमच्या वडिलांचं दुखत आहे नेमकं काय होतंय काय नाही तेच कळा नाही त्यांच्यापासून आम्हाला सुख समाधानच लागा नाही लय वर्षापासून आहे ते. त्यांचे वडील जागेवर बसून आहेत कुठल्या हे बाळा इकडे पप्पांच्या हातात खाली पडलेला पाहिला ना हे लवकर पुढं सरबत करून द्या.
तो एकटीने केलं. त्यांच्या घरचं बाळा जमीन झाडवा नाही ते बसूनच आहे. त्यांना ते काम हालचाल धोरण्यात द्यायची आणि त्याच्यामुळे यांच्या घरात सगळं चिडचिड पुन्हा तारणपणा सगळं चालू आहे. मोठं खोड मोठं खोड कोण आहे मोठं नाही आले त्या मालकीन बाई आहे घरचं. मागं काय सांगितलं तुझ्या फुलगडा काय त्याचं केलं नाही केलं शेव कसं करतो काय मी फुलगडा सांगितलं होता काय सांगितलं होतं करायला? सांगितलं होतं का? नाही मला नाही सांगितलं सांगितलं असं देव सांगतोय ना एवढं. सांगितलं होतं. हा केलं नाही का? नाही केलं मग कसं परत ते दोघं नवरा बायको असतात. मी ना गावाकडे केलं आई नाही. साहेब जाऊ दे आता माणसं विसरली आहेत. परत सांगा तुम्ही एकदा त्यांना करणार करण्याला की देवासमोर मोकळं सांगा. हा करू ना हा परत आता सांगणार परत तुम्ही नंतर म्हणणार नाही, आमच्या करू. लक्षात नाहीये नाही, असं करू नका चढवता कारण होतो त्यांना फरक झाला ना फरक पाहिजे. करायला तयार आहे का हा करायला तयार आहे का? आहे. केल्याशिवाय परत कसा पडेल काय केलं पाहिजे ना तुम्ही. हा देव तुम्हाला विचारते मान्य आहे का सगळं हा. हो, मावशी हा मान्य तुम्ही आहे ना घ्यायचं मान्य आहे का विचारते देव मान्य आहे ना त्यांनी सांगायचं. अहो बोला की अहो, तुम्ही पण तुम्ही बोला. बोला, मावशी तुमच्याशी पोराला देव ढकलू बोलतोय नका. पोरावर नका ढकलू पोराला साईडला ठेवा देव तुम्ही तुमच्याशी मेले. बोलतोय. तुम्ही हाय त्याच्यावर. मूळ कोण आहे तुम्हीच आहे ना. तुम्हाला कशाला पुढे घेतलंय उद्या परत म्हणता की मला काही विचार जे देव आता करायला लावल मालकासाठी ते तुम्ही करणार का नक्की करायला तयार राहायचं. मम्मी गावाला गेलो मला करून द्या. करून द्या ना. मावशी, तुम्ही पहिलेच काय नका म्हणता. प्रयत्न करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही देव सांगतोय ना एवढं काय करायचं तुम्ही प्रयत्न करा ना तुम्ही पहिले नाही म्हणता कसं असे बाहेरचे दोन पुढे घ्यायचे. पुढे. तिकडे मला सोना. नाव सांगू मनीषा जगताप. हा, मनीषा जगताप आहे साहेब त्यांना म्हणजे अचानक आज आज बी त्रास झाला आणि ते झोप येत नाही 2 दिवस रात्रीची. ती जीवाची झडपते त्यांना. ठीक आहे वारं पण उठत नव्हतं. ज्यांचं झालं त्यांनी खाली बसव. या हे घर मालकाचं जे आहे आता हे बघा हे काल जरा थोडं बसवलं होतं घर मालकच आहे कुठलं वार आहे त्यांना छोटे मालक छोटे आहे ना छोटा भाऊ कुठलं वार आहे का त्यांना त्यांना कुठलं आहे का बाहेरचा वार वगैरे वारा वगैरे आहे का नाही मान्य करा
मान्य का तुला? तुझं वारं पण घ्यायचंय हे मान्य का तुला? बाहेर तुझ्या खायला घातलंय, बाहेर खायला घातलंय, ते पाडावं लागल. वाटतं का तुला म्हणजे असं काही त्रास दिस होतोय ना? होतो. हां, ते खाण्यात आलेलं आहे, तू कुठं खाल्लं असेल एक नंतर सांगतो. जुने हात सहा महिने तुम्हाला फरक पडत नाही. झालं तुमच्या घरातली आली मावशी? हां, गाडी वगैरे पाठवता आहे का त्यांना? ते एकच आहे जरा नवीन आहे. ये पुढं चाललं. नाव सांगा तुमचं. नाव सांगा तुम्ही. आहो तुम्ही सांगा. तुमचं वार आहे, तुम्ही सांगा की. आई साहेब बघा यांचं वारं येतंय. यांना अजून कोणी उलगडा दिलेला नाहीये. हां, ते बाळक तुमच्याकडे आलेलं आहे. घरमालकाला मंजूर आहे का सगळं? आई इथं घरमालक पण शेजारी येते. मनापासून सांगा. नुसतं वरच्या वरच्या नका बोलू. देवाला कळतंय, आवाज काढा. देवाला कळतंय तुमच्या मनात आहे का नाहीये हे लक्षात ठेवा. करणार असेल तर लेण्याला हात लावा. पहिलं सांगतो. उद्या लेणे घेते आता फक्त त्यांची हमी दिली. बाकी सगळं मला गाडीला सांगतो. लोक चला या मदाची खारीक आज फोडावी सुपारी ग उद्या धरावी तारीख बापाला कसा घास हा गिळावा